वचन दिले तू मला. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे शौर्य हा ऊर्जाच्या हाताला जे लागलेलं असतं ते सगळं व्यवस्थित साफ करत असतो. तो ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा खरंच अगं केवढं लागलंय तुला. ऊर्जा, ह्या सगळ्यात तुला कोणावर शंका. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य विक्रांत. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा तुला फक्त शंका आहे का? मला खात्री आहे की हे सगळं काही त्या विक्रांतनेच केलेलं आहे. त्याने हे सगळं आहे ना जाणून बुजून मुद्दाम तुला त्रास देण्यासाठी केलेलं आहे. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य, अरे पण. शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, पण नाही आणि काही नाही. मला पक्की खात्री आहे की हे सगळं त्या विक्रांतने जाणून बुजून केलेलं आहे. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य, अरे हो, पण आपल्याकडे काही ठोस पुरावा नाही आहे ना. त्यावर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा मला सांग, ती गाडी विक्रांतची होती का? तू व्यवस्थित पाहिलीस का? किंवा त्या गाडीचा नंबर वगैरे नोट केलास का? त्यावेळी ऊर्जा शौर्याला सांगते, नाही शौर्य, म्हणजे मी गाडीचा नंबर वगैरे जरी नोट केला नसला ना तरीसुद्धा माझ्याकडे ना त्या गाडीचा फोटो आहे. शौर्य म्हणतो, काय फोटो? त्यावर ऊर्जा म्हणते, हो फोटो. शौर्य, अरे जेव्हा त्या गाडीने माझ्या अंगावर चिखल उडवला तेव्हा मी पडले, पण मी उठून उभी राहीपर्यंत ती गाडी तिथेच उभी होती. गाडी तिथेच उभी असल्यामुळे मी गाडीचा फोटो काढला, हा बघ. आणि मग ती शौर्याला तो फोटो दाखवते. तो फोटो बघून शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं ही गाडी तर विक्रांतची नाही आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, काय विक्रांतची नाही आहे? अरे पण शौर्य, मला असं वाटतंय की हे सगळं विक्रांतनेच केलं आहे. नाही म्हणजे माझ्या मनात कुठेतरी मला हे असं वाटतंय. त्याबरोबर शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, मलासुद्धा ते कळतंय, पण ही गाडी विक्रांतची नाही आहे गं. त्यावेळी मग मात्र आता ऊर्जा आणि शौर्याला कळत नाही की आता काय करायचं. तर शौर्य ऊर्जाला म्हणतो, बरं ऊर्जा, आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. जोपर्यंत आता हे विक्रांत प्रकरण बंद होत नाही तोपर्यंत मी तुझ्याबरोबरच असणार आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, काय शौर्य, अरे तू हे काय बोलतोयस? असं करून कसं चालेल? त्यावर शौर्य म्हणतो, हो हे असंच असेल ऊर्जा, आणि मी तुझ्याबरोबर राहायला काय हरकत आहे. हे बघ, मी असं समजेन की मी तुझी काळजी घेण्यासाठी आलो आहे आणि मी तिथे फक्त तुझ्यासोबत थांबेन. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, ह्या विक्रांतचं लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला हवं. जेव्हा त्याने माझ्या बाबतीत हे असं काहीतरी केलं आहे असं मला वाटलं तेव्हा मला जाणवलं की नक्कीच तो तीर्थालासुद्धा त्रास देऊ शकतो. मी घरी येऊन ताबडतोब तीर्थाच्या रूममध्ये गेले तर तिकडे मला कळालं की तीर्था खूप घाबरलेली आहे. त्या विक्रांतने तिला अननोन नंबरवरून फोन केलेत असं तिला वाटलं. त्या अननोन नंबर्समध्ये गौरवचे फोनसुद्धा होते, पण तीर्थाने गौरवचे फोनसुद्धा उचललेले नाही आहेत. मला असं वाटतंय की तीर्था घाबरली आहे, त्यामुळे तिला असं वाटतंय की तिला अननोन नंबरवरून येत असलेले फोन त्या विक्रांतचे आहेत म्हणून. पण ते फोन विक्रांतचे नसतील आणि इतर कोणाचे तरी असतील. तुला काय वाटतं? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आर यू शुअर? त्यावर ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य शुअरिटी तर सध्या कसलीच देता येत नाही आहे रे, फक्त तर्क लावता येत आहेत. शौर्य म्हणतो, ऊर्जा पण त्या विक्रांतला ना सोडायचं नाही आहे, त्याच्यामुळे तीर्थाची ही अशी अवस्था झाली. त्याला मी कधीच सोडणार नाही आहे. नाही जर त्याला. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य शांत हो बरं. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं कसं शांत होऊ, मला कळतच नाही आहे. म्हणजे सतत राहून राहून तीर्थाच दिसते, तीर्थाचे विचार मनातून जात नाहीत. त्यावर ऊर्जा म्हणते, हो मला कळतंय. तर दुसऱ्या बाजूला आईसाहेब ह्या हर्षवर्धनकडे आलेले असतात आणि त्या हर्षवर्धनला आता म्हणतात, हर्षवर्धन जर तुझ्याकडून काही होणार नसेल ना तर काही हरकत नाही, फक्त मला तसं एकदा स्पष्टपणे सांग की माझ्याकडून होणार नाही आहे म्हणून. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, आईसाहेब एक मिनिट, नेमकं तुम्ही काय बोलताय आणि कशाबद्दल बोलताय हे मला कळू शकेल का? काय चाललं आहे? त्यावर मग आईसाहेब भडकतात. आईसाहेब म्हणू लागतात की हर्षवर्धन, खरंच मी काय बोलते हे तुला कळत नाही आहे. अरे आपल्या तीर्थाला किडनॅप करणारा तो विक्रांत 2 दिवस झाले तरी अजून बाहेर मोकाट का फिरतोय? अजून तू काहीच हालचाल का केलेली नाही आहेस? हां, तुला माहिती आहे का काय सुरू आहे ते? तुला माहिती नसेल म्हणून सांगते. तो विक्रांत आपल्या तीर्थाला अननोन नंबरवरून फोन करून त्रास देतोय, धमक्या देतोय. त्यावर हे ऐकून हर्षवर्धन म्हणतो, काय? त्याची एवढी हिंमत की तो ह्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलीला फोन करून धमक्या देतोय? त्यावर आईसाहेब म्हणतात, हो देतोय तो धमक्या. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की आईसाहेब तुम्ही काळजी करू नका, काय करायचं ते मी बघतो. त्यावर आईसाहेब म्हणतात की दिसतंय ना, दिसतंय तू किती आणि काय काय बघतोयस ते मला सगळं दिसतंय.
तुझं जे काही सुरू आहे ना हर्षवर्धन, ते लवकरात लवकर बंद कर. हे बघ, काहीही झालं तरी तीर्थाला त्रास होता कामा नये. त्यावेळी हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्ही काळजी करू नका, मी त्या विक्रांतला कठोरातली कठोर शिक्षा होईल याची व्यवस्थित तडजोड करून घेईन. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात, हर्षवर्धन आता हे ऐकून ऐकून मला कंटाळा आला, लवकरात लवकर काहीतरी कर. त्यावेळी हर्षवर्धन हा आईसाहेबांना होकार देतो. आईसाहेब म्हणतात, तुझ्याच्याने काही होत नसेल तर मला तसं सांग, माझ्या ओळखीची लोकं आहेत, मी त्यांच्याकडून हे काम करवून घेऊ शकते. त्याबरोबर हर्षवर्धन शिर्केंना फोन करतो. आता पाटोळे शिर्केंना विचारतात, साहेब काय झालं, कोणाचा फोन आहे? शिर्के म्हणतात, जहागीरदार वकील हर्षवर्धन जहागीरदार. त्यावर पाटोळे म्हणतात, साहेब उचलून तर बघा, मे बी काहीतरी महत्त्वाचं असेल. त्यावेळी मग पाटोळेंचं म्हणणं पटल्यावर शिर्के फोन उचलतात. समोरून हर्षवर्धन बोलणारच असतो. इतक्यात शिर्के म्हणतात, बोला बोला वकील साहेब बोला. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, बोलायला नाही रे, समजावून सांगायला फोन केला आज. तुझ्या त्या लेकाला मुलाला समजाव, सांग त्याला, त्याची एवढी मजल की तो माझ्या मुलीच्या फोनवरती फोन करतोय हां. त्याबरोबर शिर्के म्हणतात, तुम्ही काय बोलताय हर्षवर्धन साहेब, मला खरंच कळत नाही आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, ए गप, नाटकं करू नकोस. नाही, ही ढोंग करून तुला जनतेसमोर मतं मिळतील, माझ्यासमोर ह्या ढोंगाचा उपयोग होणार नाही, समजलं ना? तुझा मुलगा माझ्या मुलीला अननोन नंबरवरून फोन करून त्रास देतोय. त्याबरोबर हे ऐकून शिर्के म्हणतात, काय अननोन नंबरवरून, म्हणजे तो नंबर विक्रांतचा नाही आहे बरोबर? त्यावर इकडे हर्षवर्धन म्हणतो, नाही, त्याचा नंबर स्वतःचा नाही आहे. त्यावर मग हे ऐकून शिर्के म्हणतात, वा 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 वकील साहेब वा, हे बरं आहे म्हणजे तुमचं, म्हणजे उगाचच्या उगाच तुम्ही आमच्या विक्रांतला वेठीस धरायचं. तुमच्या मुलीने कुठेतरी बाहेर शेण खाल्लं असेल आणि म्हणून आता तिला त्यांचे त्या अननोन नंबरवरून फोन येत असतील, हे तुम्हाला वाटत नाही आहे, हे तुम्ही कबूल करत नाही आहेत आणि तुम्ही माझ्या मुलाला उगाच दोष देत आहे, ह्याला काय अर्थ आहे? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, माझ्या मुलीबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे मी. त्यावर शिर्के म्हणतात, वा 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 वकील साहेब वा, म्हणजे तुमच्या मुलीबद्दल आम्ही फक्त एक शब्द बोललो तर तुम्हाला एवढा त्रास होतो, एवढ्या मिरच्या झोंबतायत आणि तुम्ही मात्र आमच्या मुलाबद्दल काय हवं तसं वाटेल ते बोलताय आणि आम्ही मात्र सगळं शांतपणे ऐकून घ्यायचं, आम्ही गप्प बसायचं. हे असं कसं होणार? हे बघा, विक्रांत कुठे आहे, काय करतोय हे आम्हाला काही माहीत नाही आहे सध्या. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, आता त्या विक्रांतचं काय करायचं ना ते मी बघतोच. त्यानंतर मग आता फोन कट केल्यावर शिर्के हे जरा शांतपणे तिथे तसेच बसून राहतात. त्यावर हर्षवर्धन काय म्हणाला किंवा आता काय पुढे होऊ शकतं हे आता पाटोळे विचारतात. त्याबरोबर शिर्के म्हणतात, पुढे काय बघूया, पुढे काय होईल, काय घडेल, सगळं बघून घ्यावं लागेल. बघत राहण्याशिवाय आपल्याकडे सध्या काहीही पर्याय नाही आहे. पाटोळे, कळतंय का? त्यावर मग पाटोळे होकार देतात. त्यानंतर मग आता इकडे जे शिर्के असतात ते पाटोळेंना सांगतात, लवकरात लवकर शोध घ्या, कुठे आहेत आमचे चिरंजीव, बघा काहीतरी तर करावं लागेलच, शोधून काढा त्यांना. त्याबरोबर पाटोळे म्हणतात की हो साहेब, प्रयत्न तर सुरू आहेत. मग शिर्के म्हणतात, सगळ्यात पहिले त्याचे मित्र फोडा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे तीर्थाने बुक वाचायला घेतलेलं असतं. बुक वाचायला जरी तिने घेतलेलं असलं तरी तिच्या डोक्यातून विचार मात्र विक्रांतचे जात नसतात. तिला सतत विक्रांतचे शब्द आठवत असतात, मी तुझ्या घरातल्या, तुझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण करणार आहे. आणि आता ती त्या भीतीमध्ये असतानाच हर्षवर्धन येतो आणि तीर्थाच्या डोक्यावर हात ठेवतो. आता तीर्थाला वाटतं विक्रांताला आणि ती जोराजोरात ओरडते, हर्षवर्धनचा हात हिसकावते. त्यावेळी हर्षवर्धन तिला म्हणतो, मी आहे बेटा, मी आहे डाडा, मी आहे. आणि मग तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, तिला मिठी मारतो, जवळ घेतो आणि म्हणतो, तीर्था बेटा, रिलॅक्स चिल बेटा, काम डाऊन तीर्था, शांत हो. हे बघ, मला माहिती आहे, कळतंय मला तुला त्रास होतोय, पण तीर्था बाळा प्लीज बी स्ट्रॉंग, तू का घाबरतेस, मी आहे ना, बाबा आहे ना तुझ्याबरोबर. मग त्यावेळी ती म्हणत असते, बाबा अहो काय सांगू तुम्हाला, मला सतत त्या विक्रांतची भीती वाटत राहते.
सतत असं वाटतंय की कुठून ना कुठून तरी तो माझ्या जवळ येईल. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, तो कुठूनच तुझ्या जवळ येऊ शकणार नाही आहे तीर्था. मी असताना तो तुला काहीही करू शकणार नाही. लक्षात ठेव. हे बघ तीर्था, आई तिचं मन मोकळं करते. आई तिच्या मनातल्या भावना, तिचं प्रेम, तिचा राग सगळं काही बोलून टाकते. पण बापाचं तसं नसतं गं. मुलांचं, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी बाप इतका धडपडत असतो, झगडत असतो, झुंजत असतो ना, की त्या सर्वामध्ये कुठेतरी त्याचं मन मोकळं करणं, मुलांजवळ व्यक्त होणं राहून जातं. पण याचा अर्थ असा नसतो की त्याचं त्याच्या मुलांवर प्रेम नसतं किंवा जीव कमी असतो. बापाचं सुद्धा मुलांवर तितकंच प्रेम असतं तीर्था, जितकं आईचं असतं. फक्त आई तिच्या मनातल्या भावना व्यक्त करते आणि बापाला ते फारसं जमत नाही, इतकाच काय तो फरक असतो. राहिला प्रश्न त्या विक्रांतने जे काही केलंय त्याचा, तर मी त्याला असाच तसा सोडून देणार नाही आहे. तू का विचार करतेस, तू का रडतेस? तर दुसऱ्या बाजूला विजया आणि आईसाहेब हे सगळं ऐकत असतात. ती म्हणत असते, डॅड मग मी काय करू? मला ना असं सतत असं वाटतं, विक्रांत इकडून येतो, विक्रांत तिकडून येतो, विक्रांत असं करतो, विक्रांत असं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स, शांत. तीर्था, हे बघ, मला एक गोष्ट सांग. तू माझी मुलगी आहेस, ह्या हर्षवर्धन जहागीरदाराची. अगं त्याने तुला हात लावायची चूक केली, त्याची शिक्षा तर मी त्याला देणारच ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं तीर्था, हे बघ, तू अशी घाबरून गेलीस तर कसं चालेल? हां, यू बी ए स्ट्रॉंग गर्ल. आणि तू अशी एकटी रूममध्ये सुद्धा बसून राहू नकोस, सगळ्यांमध्ये मिळ मिसळ. तर दुसऱ्या बाजूला विजया ढसाढसा रडत असते. आईसाहेब विजयाला म्हणतात, मला माहिती होतं तू अशीच रडणार आहेस म्हणून मी तुला इकडे घेऊन आले विजया. विजया, अगं शांत हो. विजया म्हणते, कशी शांत हो आईसाहेब, तुम्हीच सांगा ना. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता त्या दिग्विजय शिर्केच्या घरी जावं आणि त्या विक्रांत शिर्केला संपवूनच, ह्या विक्रांतला रक्त लावूनच परत आणावं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आईसाहेब म्हणतात, विजया थोडी शांत हो. विजया म्हणते, आईसाहेब तुम्हीच सांगा कशी शांत हो. बघताय ना माझ्या तीर्थाची अवस्था काय झाली आहे ते. आज काय काय परिस्थिती आहे माझ्या मुलीची. काय झालं हे सगळं. जर त्या दिवशी काही चुकीचं घडलं असतं तर त्या विक्रांतने माझ्या लेकीबरोबर लग्न केलं असतं. त्यावर आईसाहेब म्हणतात की हो, पण काळजी का करतेस? शौर्य आणि ऊर्जा वेळेवर पोहोचले ना तिथे. शौर्य आणि ऊर्जा वेळेवर पोहोचले म्हणूनच आपली तीर्था आज सुखरूप आहे, आपल्यासोबत आहे. त्याबरोबर मग विजया म्हणते, बाद झाला आईसाहेब, तुम्ही विसरत असाल पण मी नाही. हे जे काही घडलं आहे ना त्याला जबाबदार ती ऊर्जा शिंदेच आहे. ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे ना, ह्या घरातलं सुख, चैन, शांती, समृद्धी सगळं त्यांच्याबरोबर निघून गेले. खरंच आईसाहेब, ती माणसं बरोबर नाही आहेत. त्याबरोबर मग आईसाहेब म्हणतात, तसं काही नाही आहे विजया. त्यावर विजया म्हणते, आईसाहेब बास, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? त्यावर आईसाहेब म्हणतात की विजया, विश्वासाचा प्रश्न नाही आहे, प्रश्न तुझ्या विचारांचा आहे, समजलं? तू ऊर्जाबद्दल नेहमीच वाईट विचार करतेस आणि आता पुरे झालं ते. आता सध्या त्या विक्रांतला शिक्षा कशी मिळवून द्यायची ह्याच्याकडे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. तो विक्रांत तीर्थाला घाबरवतोय तसं चालणार नाही. विजया म्हणते, तीर्थाच्या मनातून काहीही करून भीती घालवायला हवी, नाहीतर खूप त्रास होईल माझ्या मुलीला भविष्यात. त्यावर आजी म्हणते, नाही नाही नाही, त्रास होता कामा नाही तिला, त्यासाठी आपण काहीतरी करूच. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही चेंज करून आलेली असते आणि ती खोलीत फेऱ्या मारत असते. शौर्य ऊर्जाला विचारतो, ऊर्जा काय गं, काय झालं असेल, ठीक असेल ना ती? त्यावर शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, ऊर्जा ती एकदम ठीक असेल आणि तीर्थाला काहीही होणार नाही आता. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य मला ना तीर्थाची खूप काळजी वाटते रे. म्हणजे बघ ना, तो विक्रांत माझ्या अंगावर चिखल उडवू शकतो, तीर्थाला फोन करू शकतो, तर तो अजून काय काय करू शकतो ना. त्यावर शौर्य म्हणतो, तू मगाशी मला काहीतरी महत्त्वाचं सांगत होतीस, काय झालं? मग ऊर्जा गौरीच्या केसबद्दलची सगळी माहिती शौर्याला सांगते. ती शौर्याला म्हणत असते, शौर्य अरे, आपल्या तीर्थापेक्षाही कमी वय आले त्या मुलीचं. म्हणजे बघ ना, विचार कर, खेळण्याच्या, बसण्याच्या, उठण्याच्या वयामध्ये तिच्या आयुष्यात हे काय घडून बसले. अरे चक्क दोन्ही किडण्या निकामी होणं रे, म्हणजे हे काही सोपं काम नाही आहे, बरोबर ना? मला खूप खूप वाईट वाटतं रे त्या मुलीसाठी. म्हणजे शौर्य काहीतरी तर केलं पाहिजे असं सतत वाटतंय. त्यावेळी शौर्य म्हणत असतो, ऊर्जा हे बघ, ते सगळं ठीक आहे, पण नेमकं तुझ्या मनामध्ये सुरू काय आहे?
हे बघ ऊर्जा, तुझ्या मनात जे काही सुरू असेल ते करण्याआधी ना एकदा प्लीज स्वतःचा व्यवस्थित विचार कर. ऊर्जा, मी तुला कुठेही एकटीला वगैरे जाऊ देणार नाही आहे. त्याबरोबर पुढे ऊर्जा म्हणते, हो शौर्य, मला माहिती आहे. त्यावर तो विचारतो, बरं ते सगळं सोड, मला सांग, यांनी तुला फॅक्टरीचं नाव काय सांगितलं? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही माहिती. त्यावर शौर्य म्हणतो, पत्ता वगैरे काहीतरी दिला असेल ना फॅक्टरीचा? ऊर्जा म्हणते, नाही ना. शौर्य म्हणतो, ही फॅक्टरी कोणाच्या नावावर आहे? त्यावर ऊर्जा म्हणते, ते पण माहीत नाही आहे शौर्य. अरे शौर्य, ॲक्च्युली हे सगळं नेमकं काय आहे काय नाही हे कोणाला काहीच माहीत नाही आहे. फक्त एवढंच की कोणीतरी आहे जे रसायनाचं खराब पाणी सोडतं आहे. आता ती व्यक्ती कोण आहे हे तर शोधून काढावं लागेल. म्हणून त्यांनी त्यांची केस माझ्याकडे सुपूर्द केली. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं पण हे सगळं कसं शक्य आहे? नाही ऊर्जा, या सगळ्या केसमध्ये तू हात घालायला नकोस असं मला तरी वाटते. शौर्य म्हणतो, ऊर्जा, तू एक काम कर, तू त्यांना स्पष्टपणे सांगून टाक की गौरीताई, मला त्या केसमध्ये लक्ष घालण्यासाठी पहिले सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित द्या, मगच मी तुमची मदत करू शकेन. म्हणजे त्या फॅक्टरीचं नाव काय आहे, ती फॅक्टरी कुठे आहे, कोणाच्या नावावर आहे, याआधी कोणी FIR केली होती का, हे सगळं तुम्ही मला सांगा. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे तसं नाही होऊ शकत रे, ती बाई खरंच खूप गरीब आहे रे. अरे साधा तिच्याकडे तिचा मोबाईलसुद्धा नव्हता. तिने माझा फोन नंबर घेतला आणि मला म्हणाली कशी की मला जेव्हा वेळ मिळेल, गरज असेल तेव्हा मीच तुम्हाला फोन करेन म्हणून. शौर्य, अरे खरंच ती खूप चांगली बाई वाटली रे मला म्हणून. आणि हा कोणाच्या तरी पाण्याचा प्रश्न आहे शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला कळतं आहे, मला सगळं कळतं आहे, पण आपल्याकडे पुरावा काय आहे सांग ना. आणि हो, राधाताईंच्या केसमध्ये तू एकटीच कुठेही पुरावे वगैरे शोधायला जाणार नाही आहेस. जेव्हा जाशील तेव्हा तुझ्याबरोबर मी असेन. मंजूर? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे पण काय गरज आहे तुझी कामं वगैरे सोडून तू माझ्या मागे फिरण्याची? हे बघ शौर्य, असं काहीही करण्याची गरज नाही आहे. शौर्य, अरे मी करेन की मॅनेज, आणि मला तसं पण सगळं काही स्वतः करायची सवय आहे. मग तू एवढी काळजी का करतो आहेस? शौर्य, अरे इट्स ओके, प्लीज. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, एक मिनिट, तू कितीही कन्वे करण्याचा प्रयत्न केलास तरी ते होणार नाही आहे. मी तुझ्याबरोबर येणार म्हणजे मी तुझ्याबरोबर येणार. हवं तर मी तुझा ड्रायव्हर म्हणून येतो, किंवा ते असतात ना चापलुसी करणारे, छान पाणियान मॅडमसाठी, तो होऊन येतो, पण मी तुझ्याबरोबर येतोच, कळलं? त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य, मस्त जमता तुला मस्का कसा मारायचा ते, पण हे बघ, तुला हे सगळं करण्याची ना काही गरज नाही आहे खरंच. आणि राहिला प्रश्न माझ्या सेफ्टीचा, तर मी घेईन ना काळजी. त्यानंतर शौर्य ऊर्जाला स्वतःच्या जवळ खेचतो आणि म्हणतो, सेफ्टीवरून आठवलं. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, रात्र झाली आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, प्लीज झोप. इतक्यात तिकडे हर्षवर्धन येतो. हर्षवर्धन तिकडे येतो आणि दरवाजा नॉक करतो. त्यावेळी शौर्य आणि ऊर्जा, येस डॅड, प्लीज या ना असं म्हणतात. हर्षवर्धन तिकडे येतो. ऊर्जेच्या बाबतीत सकाळी जे काही झालं ते सगळं समजलं, जे झालं ते चुकीचं झालं, वाईट वाटलं असं म्हणतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, त्या विक्रांतला ना आता आपण सोडायचंच नाही आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, मी म्हटलं आहे ना त्या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका म्हणून. मग हे बघ, लक्षात ठेव, विक्रांतचं काय करायचं आहे ते ऑलरेडी करून झालेलं आहे, त्यामुळे आता तू निश्चिंत राहा. त्या विक्रांतला त्याच्या प्रत्येक पापाचं फळ भोगावं लागणार, पण त्यासाठी तुम्हाला कोणालाही यात पडण्याची गरज नाही आहे. हे सगळं मी माझ्या बाजूनी हँडल करेन, कळलं? त्यावेळी मग आता सगळेजण होकार देतात. तर जेवताना रात्री दुसऱ्या बाजूला आईसाहेब म्हणतात की उद्या एका सेशनसाठी इकडे जायचं आहे तीर्थाला, पण तीर्थाबरोबर कोणीतरी तिच्या जवळची व्यक्ती थांबायला हवी सेशन पूर्ण होईपर्यंत. तशी लगेच विजया म्हणते, तीर्थाबरोबर मी जाईन. तीर्था, बेटा तू काळजी करू नको, मी येईन हा तुझ्याबरोबर. त्यावर तीर्था पटकन म्हणते, नाही मॉम, तू नको. ऊर्जावहिनी, तू येशील का माझ्याबरोबर उद्याच्या सेशनला? त्यावेळी मग मात्र आता ऊर्जा हे सगळं बघतच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.